आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। परमात्मा यांच्या कृपेने मुलाचं जीवन रक्षण झालं। माझे नाव मोहम्मद सिराज खान आहे। मी जिल्हा गया बिहारचा आहे। इस्लाम परिवारामध्ये जन्म झाल्या कारणामुळे माझे पूर्वज जी भक्ती क्रिया करत होते तीच क्रिया मी पण करत होतो, जसे नमाज करणे, बकरी ईद, मुहर्रम साजरा करणे इत्यादी इत्यादी। संत रामपालजी महाराजजी यांच्यासोबत जुळण्या अगोदर मी 2 पीर आपल्या मुसलमान धर्मानुसार केले होते। त्यांनी सांगितल्यानुसार सर्व भक्ती साधना करत होतो। आम्ही ज्या पीराशी संलग्न होतो त्याच्या गोष्टी चुकीच्या वाटू लागल्या होत्या। मग आमची संत रामपालजी महाराजजी यांच्या एका शिष्याशी भेट झाली आणि त्यांच्याशी आमची ज्ञान चर्चा होतच असायची। हा आमचा वार्तालाप सलग 1 महिन्यापर्यंत चालू होता। मी आपले ज्ञान सांगत असे, भगतजी त्यांच्या गुरुजींनी सांगितलेल्या ज्ञानावर चर्चा करत असत। ते जेव्हा असुर निकंदन रमैणी म्हणजे दुपारची आरती करत व संध्या आरती करत असत तर आम्ही पण ऐकत असू। ते भगतजी संत रामपालजी महाराज यांचा जय जयकार करत असत, तर मी पण संत रामपालजी महाराज यांचा जय जयकार करत असे। संत रामपालजी महाराज की जय, कबीर साहिब की जय। आणि जेव्हा मी जय जयकार करत असे तेव्हा मला आतून जाणीव होत असे की खूप सारी ताकद मिळत आहे। एक दिवस जेव्हा मी ड्युटीवर होतो तेव्हा एक कबीरपंथी पुस्तक मला खाली पडलेले सापडले। मी ते घरी घेऊन आलो आणि वाचू लागलो, तर संत रामपालजी महाराजजी यांचा शिष्य म्हणाला की सतसाहेब भाऊ, आपण कोणते पुस्तक वाचत आहात? मी तुम्हाला माझ्याकडील एक पुस्तक ज्ञानगंगा देतो, तुम्ही ते वाचा आणि हे साधारण पुस्तक समजू नका। संत रामपालजी पृथ्वीवर अल्लाह आले आहेत। मला अंतरात्म्यातून जाणीव होत होती की जसे भगतजी जे पण म्हणत होते ते खरे बोलत आहेत। मी ते पुस्तक घरी घेऊन आलो व थोडे थोडे वाचू लागलो। तसे मला चांगले वाचता तर येत नव्हते, परंतु बसून पाहू लागलो तर माझी बायको व मुले मला पाहून हसू लागले आणि म्हणू लागले की बाबा, तुम्ही तर कधी काही वाचत नव्हता, आज पुस्तक वाचत आहात। असे करून हळूहळू मी पुस्तक वाचू लागलो। सर्वात प्रथम सृष्टी रचना वाचली। त्यानंतर मला वाटले की एवढे चांगले ज्ञान कुठे लपले होते, असे म्हणून आतून आत्मा रडू लागला। 1-2 दिवसानंतर माझ्या मुलाची तब्येत खूपच खराब झाली। पुस्तक वाचता समयी मी आपल्या पत्नीला बोललो की मला संत रामपालजी महाराजजी यांच्या भक्ताने पुस्तक दिले होते आणि म्हटले होते की भाऊ, तुम्हाला कोणतीही छोटी मोठी समस्या आली तर आपण संत रामपालजी महाराजजी यांना दंडवत प्रणाम करून प्रार्थना करा, तुमचे काम होऊन जाईल। तेव्हा मी ज्ञानगंगा पुस्तकात जो गुरुजींचा फोटो होता त्याला दंडवत प्रणाम करून प्रार्थना केली। त्वरित 10 मिनिटांच्या आतच माझा मुलगा बिलकुल ठीक झाला। मी हैराण झालो आणि पूर्ण विश्वास पण झाला की आमचे परमात्मा, आमचे अल्लाह तर हेच आहेत, ज्यांनी 10 मिनिटांच्या आत माझ्या मुलाला ठीक केले। त्याच समयी आम्ही निश्चय केला की आता जग काहीही म्हणो, आपण संत रामपालजी महाराज यांच्या शरणात जायचं। संत रामपालजी महाराजजी यांच्या शिष्याने मला मेमरी कार्ड दिले, ज्यामध्ये संत रामपालजी महाराजजी यांचा सत्संग होता। आम्ही तो ऐकू लागलो। मग काही दिवसांनी संत रामपालजी महाराजजी यांच्या बरवाला आश्रमात गेलो आणि नामदीक्षा प्राप्त केली। संत रामपालजी महाराजजी यांच्याकडून नामदीक्षा घेतल्यानंतर आम्हाला अनेक लाभ प्राप्त झाले, जसे की माझ्या पत्नीला मूळ व्याधीचा आजार होता, तो परमात्मा यांनी बरा केला। मी नामदीक्षा घेतल्यानंतर माझी पत्नी माझ्यावर रागावून रेल्वे लाईनवर आत्महत्या करण्यासाठी गेली होती। तेव्हा मी दंडवत स्थळी दंडवत प्रणाम करून परमात्मा यांना प्रार्थना लावली की हे दाता, या दासाची इज्जत आपल्या हाती आहे। माझी छोटी छोटी मुले आहेत, जर माझ्या भक्तमतीला काही झाले तर दासाची काहीही इज्जत राहणार नाही। आता आपणच पहा परमात्मा। मग थोड्या वेळाने पाहिले तर माझी पत्नी सही सलामत पुन्हा परत आली आणि घाबरून रडू लागली, माफी मागू लागली। तेव्हा मी म्हणालो, माफी माझी नाही, परमात्मा यांची माग। अशा प्रकारे माझ्या भक्तमतीला परमात्मा यांनी सद्बुद्धी दिली आणि तिचे जीवन रक्षण केले। माझा एक मुलगा रोज प्रणाम स्थळाच्या जवळच झोपायचा। सकाळी माझी मुलगी तेथे झाडण्यासाठी गेली तर तिने पाहिले की जेथे माझा मुलगा झोपत होता तेथे गुरुजींच्या फोटोसमोर एक साप फणा काढून मृत्यूला प्राप्त झाला होता। परमात्मा यांनी आमच्या मुलाला वाचवले, नाहीतर माहित नाही काय झाले असते। माझ्या मोठ्या मुलाला किडनी स्टोन झाला होता।
डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंडमध्ये सांगितले होते की ऑपरेशन केल्याने ठीक होऊ शकेल, परंतु आम्ही संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमात प्रार्थना लावली, तर विना ऑपरेशन माझ्या मुलाचा किडनी स्टोनचा आजार बिलकुल ठीक झाला. नामदीक्षा घेण्याआधी मला नशेची खूप सवय होती, म्हणजेच मी खूप नशा करत होतो. दारू पण पित होतो. गांजा, भांग, बिडी, सिगारेट सर्व नशा करत असे. परिवारामध्ये सर्वांना कष्ट देत होतो आणि स्वतः पण कष्टात होतो. परंतु संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतल्यानंतर परमात्मा यांनी मला नशेपासून कोसो दूर केले आणि माझ्या परिवाराला व मला खूप मोठे सुख प्रदान केले आहे. परमात्मा यांच्या दयेने आज आम्ही जमीन पण खरेदी केली आहे. आमचे गुरुजी संत रामपालजी महाराज आम्हाला मुसलमानापासून हिंदू बनवत नाहीत, आम्हाला केवळ आमच्या धार्मिक ग्रंथांनुसार योग्य भक्तिविधी प्रदान करून सद्भक्ती करवतात. आपणा सर्वांना माझी विनम्र विनंती आहे की तुम्ही सुद्धा संत रामपालजी महाराज यांच्याकडून जवळच्या नामदान सेंटरवर जाऊन नामदीक्षा घ्यावी आणि योग्य भक्तिविधी प्राप्त करून आपले कल्याण करावे. मोहम्मद सिराज खान, गया, बिहार. मोबाईल नंबर 7033833375.